एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रभू तुम्हाला ते नाही देत जे तुम्ही मागता, प्रभू तुम्हाला ते देते जे तुमच्यासाठी चांगलं असते. आज तुम्हाला एका शेतकऱ्याची मी कहाणी सांगते, जो हमेशा प्रभूशी कंप्लेंट करत राहत होता की प्रभू तुम्ही ना जे करता ते बरोबर करत नाही. पेरणीचा टाईम आला, त्या शेतकऱ्याने बिया पेरल्या आणि त्या वर्षी भरपूर पाऊस पडला. असं समजा की मुसळधार पाऊसच पडला आणि काही बियाणे वाहत गेल्या. झालं त्या शेतकऱ्याचं चालू की हे प्रभू, हे काय तुम्ही केलं, माझ्या अर्ध्याच्या जास्त बिया तर वाहत गेल्या. आणि काही दिवसांनी कडाक्याची थंडी पडली. आता ज्या बिया राहिल्या होत्या, कडाक्याची थंडी खूप पडल्यामुळे त्या काही बियामध्ये अळ्या लागल्या. पुन्हा त्याची कंप्लेंट चालू झाली की काय प्रभू, हे तुम्ही काय केलं, कधी तुम्ही पाऊस जास्त पाडता तर कधी जास्त थंडी पाडता. अगर मी तुमच्या जाग्यावर असतो ना, सगळं बराबर करून टाकत असतो. थंडी जेवढी पाहिजे तेवढीच, पाऊस जेवढा हवा तेवढाच, आणि ऊन नाही, जेवढं मला झेपवेल तेवढंच. असा तो एका मंदिरात जाऊन रोज बोलत होता. भगवंताला असं वाटलं की चला आज याचं ऐकूनच घ्यावं. शेतकरी रात्री झोपला. झोपीत त्याला दर्शन दिले आणि म्हणाला, उठ रे, काय रोज रोज तू माझ्याकडे तक्रार घेऊन येतो, तुला माझ्या कोणत्याच गोष्टी आवडत नाही का? तो शेतकरी म्हणाला, बराबर ना प्रभू, तुम्हाला काही समजत नाही. तर समजा की तुम्हाला शेतकऱ्याची काळजीच नाही. आम्ही कसं पोट भरावं, आम्ही कसं जगावं? तर प्रभू म्हणाले, तुझं म्हणणं तरी काय आहे? हे बघा प्रभू, तुम्ही ना जवळपास मला 1 वर्ष तरी पेरणी माझ्या मनाप्रमाणे पेरणी करू द्या, पूर्ण ऋतू माझ्या मनाप्रमाणे होऊ द्या. अच्छा ठीक आहे, तसंच होणार. असं म्हणून भगवंत अदृश्य झाले, म्हणजे त्याच्या स्वप्नातून अदृश्य झाले. त्याला ते स्वप्न आठवलं आणि असं वाटलं की चला ते ट्राय करून तरी पाहावं की भगवंतानी आपल्यासोबत खरं बोललं की असंच मस्करी केली. त्यांनी वरतं पाहिलं आणि म्हणाला की आज ना खूप छान पाऊस आला पाहिजे. खरोखरच पाऊस आला. त्याच्या बिया छान ओल्या चिम्म झाल्या. असा तो थोडा पाऊस रोज पाडत होता, पण त्याने पूर काही येऊ दिला नाही, जास्त पाऊस काही पडू दिला नाही. तर हिवाळा आला. हिवाळ्यामध्ये बी त्यांनी मोजकीच थंडी पडू दिली. त्याला ह्या वेळेस पूर्ण कॉन्फिडन्स होता, ह्या वेळेस माझा फायदाही फायदा आहे. आता आले पेरणीचा टाईम. बघतो तर काय, एकाही रोपामध्ये बीज नव्हते. हे पाहून त्याने आपल्या डोक्याला हात मारला आणि म्हणाला, काय प्रभू, हे काय झालं? तुमच्याप्रमाणे ऋतू चालत होतं तर माझं सगळं बरोबर होतं. माझ्याप्रमाणे मी ऋतू चालवलं, सगळंच्या सगळं वाया गेलं. आता मी काय करू प्रभू, आता मी काय करू? असा डोक्यावर हात ठेवून खूप रडायला लागला. त्याला रात्रभर झोप येईना. त्याची ते रात्र पूर्ण अशी डोळ्यातल्या डोळ्यातच निघून गेली. दुसऱ्या दिवशी त्याला झोप लागली. पुन्हा प्रभू त्याच्या स्वप्नामध्ये आले आणि म्हणाले, आता का रडतोस रे, आता का पस्तावतोस? आता तर तुझ्या हातातच सगळं होतं ना. शेतकरी रडून शानी भगवंताचे पाय पकडले आणि म्हणाला, नाही नाही प्रभू, मला माझ्या हातात काहीच नको, कारण मी माझ्याप्रमाणे सगळं करायला लागलो तर मी पूर्ण बर्बाद झालो. तुम्ही आपल्यानुसार ऋतू चालवत होते तर मला खूप काही फायदा होत होता, पण मी हमेशा तुमच्याकडं तक्रारच घेऊन आलो. कधीच तुमची प्रशंसा केली नाही, कधी तुम्हाला धन्यवाद मानला नाही. त्यावर प्रभू म्हणाले, हे बघ, ज्या वेळेस तू पेरणी केला आणि मुसळधार पाऊस आला, जी कमजोर रोपटे होती ती वाहत गेली. त्याला हिवाळा, पावसाळा त्यावर रट्टे गट्टे पडले, तेव्हाच बीज निर्माण होते.
माणसाला प्रत्येक वेळेस सुखही सुख असलं त्याला दुःखाची जाणीव कशी होणार, तो मनाने तनाने बळकट कसा होणार. ह्या कहाणीहून आपल्याला एक सीख मिळते की प्रभू जेही करतात त्या आपल्या हितासाठीच करतात, कारण आपण त्यांचेच अंश आहोत. म्हणून निसर्गाला घेऊन चाला. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हरे कृष्ण.